मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। राज्यातील दबंग प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून संपूर्ण राज्यभर दुधात आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला जातोय। राज्यभर दुधात होत असणाऱ्या भेसळीचा पेव आता जवळा तालुका सांगोला इथं येऊन पोहोचले। जवळा येथील सोनाई उद्योग समूहाचा अजिंक्य राणा दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनानं छापा टाकून तब्बल 37,532 लिटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेतले आणि त्याची विल्हेवाट लावली। अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं ही कारवाई शनिवार दिनांक 11 जुलै रोजी जवळा तालुका सांगोला येथील बुरंगेवाडी इथं करण्यात आली आहे। दुधात भेसळ करण्याचा हा गोरखधंदा जवळा तालुका सांगोला येथील संदीप उर्फ गोट्या समाधान गावडे, श्रीकांत समाधान गावडे, विजय शामराव पाटील व अन्य मंडळींकडून चालवला जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी बुरंगेवाडी येथे अजिंक्य राणा दूध संकलन केंद्रामार्फत सोनाई उद्योग समूहाला दूध पुरवठा केला जातो। अल्पावधीतच या दूध संकलन केंद्रावर हजारो लिटर दूध संकलन होऊ लागल्यानं या संकलन केंद्रावरून दुधात भेसळ केली जात असल्याची चर्चा जवळा आणि परिसरात रंगू लागली होती। याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यानं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शनिवार दिनांक 11 जुलै रोजी दुपारी अचानक बुरंगेवाडी येथील अजिंक्य राणा दूध संकलन केंद्रावर छापा टाकून येथील दुधाचे नमुने ताब्यात घेतले। यावेळी या दुधात भेसळ असल्याचा संशय आल्यानं याबाबतची तपासणी केली असता या दूध संकलन केंद्रावर संकलन आणि चिलिंग युनिटचा वैध परवाना नसणे, जागेवर केलेल्या चाचणीत SNFचे प्रमाण विहित नमुन्यात दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी असणे, माल पुरवठा आणि खरेदीबाबत कोणतीही पद्धतशीर नोंद नसणे व अन्न औषध प्रशासनानं घालून दिलेल्या बहुतांशी सर्व नियमांचं उल्लंघन होत असल्याचं धक्कादायक बाब या कारवाईतून समोर आली आहे।